आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्राबाबूंनी उमेदवार दिल्यास पाठिंबा देऊ, तर लोकसभेचे उपाध्यक्षपद कायद्यानं विरोधकांना मिळायला हवं, संजय राऊत यांचं वक्तव्य। लोकसभेत भाजपचे अध्यक्ष झाल्यास एनडीएतील इतरांचे पक्ष फोडले जातील, खासदार संजय राऊत यांचा भाजपवर आरोप। भाजपवाले नितीशकुमार चंद्रबाबू यांचे पक्ष फोडतील, राऊतांचा आरोप। लोकसभेत भाजपचा जर अध्यक्ष असेल तर दिला जाऊ शकतो, तर हे सगळ्यात आधी लोकसभा अध्यक्ष झाल्यावर चंद्राबाबू आणि जनता दल युनायटेड चिराग पासवान यांचे पक्ष फोडतील। लोकसभा अध्यक्षपद निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी उमेदवार देणार, सरकारनं उपाध्यक्षपद दिल्यास इंडिया आघाडी अध्यक्षपदाची निवडणूक न लढण्याबाबत विचार करणार, सूत्रांची माहिती। यापुढे इस्लामपूर बाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार, कोणाच्या तरी दबावाखाली राहण्याचे दिवस संपले। विश्वजित कदम आणि विशाल पाटलांचं अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांना थेट आव्हान। महायुतीचा पराभव झालेल्या 33 मतदारसंघांचा भाजपकडून आढावा, 33 मतदारसंघांसाठी भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती, 22 जूनपूर्वी निरीक्षकांना अहवाल सादर करण्याच्या सूचना। मोदी शहांनी 10 वर्षांमध्ये देशाचं नुकसान केलं, मोदी आणि शहांनी केलेल्या पापामध्ये संघही सहभागी, संजय राऊतांची टीका। सगळे सोयऱ्यांचे आदेश काढणाऱ्यांचे आमदार पाडणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा इशारा, तर जरांगेंना भेटण्यासाठी नेत्यांची रांग, मात्र ओबीसी आंदोलनाकडे मात्र सर्वांनीच पाठ फिरवल्याचं चित्र, शेंडगेंचा आरोप। जो ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल, जो सगळे सोयऱ्याचा जे काढेल, त्यांचे आमदार सुद्धा चुन चुन के हम गिराएंगे, चुन चुन के। कलिना मध्यवर्ती ग्रंथालय भूखंड गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळांना मुंबई सत्र न्यायालयाची तंबी, पुढील सुनावणीला हजर रहा, अन्यथा वॉरंट बजावणार, न्यायालयाच्या सूचना। पुढील 1 वर्षामध्ये अरविंद सावंत पुन्हा कॅबिनेट मंत्री बनणार, माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी दिले केंद्रातील सत्ता पलटण्याचे संकेत। लोकांनी तिकडच पाठवलं। मी आज सांगते भाई, आज मुंबादेवीला साकडं घातलंय। 10 विभाग क्रमांक 10 श्रद्धा वहिनी स्वतः होत्या, विभाग क्रमांक 11 आणि विभाग क्रमांक 12। तुम्हाला आत्ताच सांगते, 1.5 वर्षाच्या आत, 1.5 वर्ष म्हणजे लय झालं, लय भारी, तुम्ही कॅबिनेट मंत्री बनणार म्हणजे बनणार।